कुणबीला हे देत आहे, ओबीसी गटातून उमेदवारी देत आहे आणि 15 मध्ये देत नाही, हे कारण न पटण्यासारखं होतं. म्हणून आज मी त्याचा कारण काय सांगितलं मला की ओबीसी ओरिजिनल ओबीसी द्यायचा. जर तुम्हाला ओरिजिनल ओबीसी द्यायचा होता तर तुम्ही ओरिजिनल ओबीसी असं सांगायचं की आपल्या पक्षाने आपली धोरण जाहीर करायला पाहिजे की आम्ही पक्षाचं ठरलेलं आहे की बाबा या प्रत्येक प्रभागामध्ये किंवा पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही ओरिजिनल ओबीसीला तिकीट देणार आहोत. तर आम्ही मागणी केलीच नसती त्या प्रवर्गातून ओबीसी, तर दुसरीकडे मागणी केली असती. आणि मी फॉर्म भरताना फक्त एकाच प्रवर्गात भरलेला होता. आणि जर फक्त सगळीकडे द्यायचं होतं तुम्हाला त्याच पद्धतीचं लागू करायचं होतं तर शेजारच्या प्रभागामध्ये तुम्ही कुणबीला हे देत आहे, ओबीसी गटातून उमेदवारी देत आहे आणि 15 मध्ये देत नाही, हे कारण न पटण्यासारखं होतं. म्हणून आज मी त्या अनुषंगानेच आज मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्राथमिक सदस्य होता तर मी आज या ठिकाणी राजीनामा देत आहे, या ठिकाणी जाहीर करतो. आणि माझी पुढील भूमिका आज संध्याकाळी सगळ्या माझ्या पाठीराख्यांना विचारून पुढची भूमिका मी स्पष्ट करेन. प्रभागात जे आता निवडणूक सुरू आहे त्या तुम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार, विरोधात काम करणार की शांत? नाही, मी आता पक्ष सदस्य स्वतः राजीनामाच मी आज देत आहे, त्याच्यामुळे पुढची भूमिका सगळ्यांना विचारूनच मी कायम करेन. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.